अमरावती शहरातील गाडगेनगर परिसरात असलेल्या प्रगती महाविद्यालयातील खोली क्रमांक 3 मधील मशीनमध्ये तांत्रिक बिघाड. ईव्हीएम मशीनच्या बटन दाबत नसल्याने मतदान थांबले. याच मतदान केंद्रावर माजी मंत्री भाजपा नेते प्रवीण पोटे यांचे मतदान आहे. मतदान करण्यासाठी माजी मंत्री प्रवीण पोटे आपल्या परिवारासह मतदान केंद्रावर पोहोचले. मशीन बंद असल्याने प्रवीण पोटे यांना तात्काळ थांबावे लागत आहे. मतदारांची देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी होताना आता पाहायला मिळत आहे. गेल्या 20 मिनिटांपासून ईव्हीएम मशीन बंदच. ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र, अमरावती. नाही, पहा, आता टेक्निकल विषय आहे हा. प्रगती स्कूलमध्ये राधानगर या ठिकाणी रूम नंबर 3मध्ये तो तांत्रिक मशीनचा बिघाड झालेला आहे. मला असं वाटतं की 5-7 मिनिटांमध्ये किंवा 10 मिनिटाच्या आतमध्ये बंद होतील. सकाळी असल्यामुळे खूप काही अशी गर्दी नाही आहे, पण निश्चित जे काही मतदान करण्यासाठी लोक आले त्यांना थोडासा सहन करावा लागतो. त्याबद्दल काही पण तातडीनं मला असं वाटतं प्रशासन फार कारवाई करेल. तुमचं सुद्धा सर याच मतदान केंद्रावर मतदान तुम्ही किती वेळापासून थांबलेले? तुम्ही किती वेळापासून थांबलेले? नाही, मला 5-7 मिनिटं झालेत. आता एक फार जास्त वेळ झाला नाही. आता तसं झाला मला अर्धा तास, कारण सगळे कार्यकर्ते असतात किंवा आपले पदाधिकारी असतात किंवा आता भारतीय जनता पार्टीला मतदान करणारी मंडळी असतात, त्यासाठी बोलावंच लागतं. त्यामुळे ते काही फार मोठा विषय नाही, पण एक 10-15 मिनिटांमध्ये लगेच तांत्रिक दुरुस्ती होईल असं मला वाटतं. और अपने चिट्ठी में लिखा है क्या? बाईट नाही तो 2 मिनिटात. मशीन